गौरी गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या चालू केल्या आहेत. खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वेविषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 4 वर्षापासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू कराव्यात, ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. 20 जून 2025 रोजी ते 5 जुलै 2025 या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीसमोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या खिडकी क्रमांक 7-8 सुरू राहणार आहेत. आज 20 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी या 2 खिडक्यांचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, शहर संघटक भास्कर पाटील, सचिव बाळा गवस, रेल्वेचे अधिकारी रणजित झा, स्टेशन मास्तर केशव तावडे, प्रमिला देवगण, लकी कुमार, मिलिंद शिंदे, अनिल देवधर, दिनेश कुमार, संजीव कुलकर्णी, किरण नागती, प्रकाश पायरे, रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष बोडके, प्रीतम राजपूत, निखिल बुडे, अशोक कदम, विकास पाटील, मनोज गुप्ता, कुणाल पाटील, रुपेश पाटील, साहिल परब, मनीष साळवे, गणेश मुकादम, सचिन चांदुगडे, वसंत बोंडभर, बाळा केदार, प्रवासी संघटनेचे महेंद्र जाधव, सुरेश पालांडे, निलेश गवंडे, प्रदीप शितव, प्रदीप वारसे, प्रवीण बने, सुनील बागुल, मिलिंद वायकर, शिवसैनिक आणि युवासेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गणेशोत्सव सुरू व्हायच्या 3 महिने आधीपासून मुंबई ठाणे या उपनगरात स्थानिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेश भक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेश भक्तांचा वेळ वाया जातो आणि रांगेत उभे राहून दमछाक होते. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करून घेतली. की ठाणे असेल आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त कोकणातील माणसं या ठिकाणी नागरिक राहत असतात आणि गौरी गणपतीचा जो सण असतो तो कोकणामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि लोकांचा रेल्वेने जाण्यामध्ये फार मोठा प्राधान्य असतं. रेल्वेचं रिझर्वेशन हे फार महत्त्वाचं असतं. एकंदरीत ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांवर प्रचंड अशी गर्दी असते. म्हणून खास करून आजच्या तारखेपासून 5 जुलैपर्यंत गौरी गणपती असेल याकरता रेल्वे बुकिंग महत्त्वाची आहे. ती गर्दी खूप प्रचंड प्रमाणात होते. म्हणून या कालावधीकरता 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत, 2 काउंटर वाढवलेले आहेत आणि त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. त्या खिडक्यांचा उपयोग फक्त कोकणासाठीच नाही, इतर गावी जाण्याकरता, इतर राज्यात जाण्याकरता पण होणार आहे. पण प्रामुख्याने कोकणवासियांची मागणी होती आणि ती आज मंजूर झालेली आहे. गेले कित्येक वर्ष ही मागणी करायचे किंवा काउंटर वाढवा, पण ते वाढवले जात नव्हते. परंतु शिवसेनेचा दणका यांना दिल्यानंतर या 2 रिझर्वेशन काउंटर वाढवलेले आहेत. मी रेल्वे प्रशासनाचे सुद्धा मी धन्यवाद देतो आणि कोकणवासीय जे मंडळ आहे त्यांनी ही मागणी उचलून धरलेली. आमच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणवासियांनी सुद्धा ही मागणी उचलून धरलेली आणि आज मागणी पूर्ण केलेली आहे आणि थोड्याच दिवसांनी या कायमस्वरूपी खिडक्या वाढवण्याचा सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. असं बघितलं की एजंट लोकांचा वेगळा असतो रेल्वे स्टेशनला, सामान्य लोकांना तिकीट भेटत नाही, म्हणजे एजंट लोकांची तिकीट करून दिली होती. हे बघा, आता एजंट लोकांचा विळखा टाळण्याकरता आपण ऑनलाईन बुकिंग सुद्धा केलेलं आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये एजंट हा विषयच येत नाही. तरीसुद्धा जर काही अशा पद्धतीने एजंट लोक या ठिकाणी जर वावरत असतील तर मी स्टेशन मास्टरला मागच्या व्हिजिटला सुद्धा मी तसे निर्देश दिले होते आणि मला वाटतं ठाणा स्टेशन यातून मुक्त झालेलं आहे. आणि आमचे कोकण भक्त, गणेश भक्त त्यांचे पहिले आभार मानतो. एवढी उपस्थिती त्यांनी दाखवली. तसंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव हा कोकणातला एक महत्त्वाचा सण असतो आणि त्याच्यात जाणाऱ्यांची गर्दी अचाट असते आणि ती गर्दी आटोक्यात येणारी नसते. पण आम्ही गेले कित्येक वर्षापासून हा प्रयत्न सातत्याने धरून ठेवला होता, पण त्याला काही यश आलं नव्हतं. पण साहेबांच्या या वर्षाच्या एका प्रयत्नामध्ये
हे काम सक्सेस झालं. म्हणून संसदातनं मी मस्के साहेबांचे आभार मानतो आणि पुढचे हे करण्यासाठी त्यांना ते मिळावी हे सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या गणेश भक्तांच्या वतीने मी आभार मानतो त्यांचे. थँक्यू.